पद्धतीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारला धारेवर धरले। तुम्ही महाराष्ट्राला नपुसक आणि नामर्द करत आहात। तुम्हाला मांसाहार करायचा नसेल तर करू नका, पण तुम्ही लोकांनी महाराष्ट्राची बंदीशाळा बनवली आहे। लोकांनी या विरोधात आता आवाज उठवला पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। महानगरपालिका फतवा काढते आणि त्या दिवशी मांस मच्छी विक्रीवरती बंदी आणते। तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करताय, नामर्द करताय। देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या। तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती खतम करताय। स्वातंत्र्य दिनी काय नवीनच होतं, स्वातंत्र्य दिनी मांसाहार नाही। तुम्ही नका खाऊ ना, बरं तुम्ही लपून खाताय ना सगळे, आपण सगळे लपून खातात, मग लोकांवरती ही बंदी का लादताय? जे सरकार कामाख्या देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आलं, त्यातल्या काही लोकांनी रेड्याचा मांस प्रसाद म्हणून खाल्लाय। तिथे बदकं कापली जातात, तिथे इतर प्राणी कापले जातात आणि कापल्यावर प्रसाद म्हणून त्याचा मांसाहार करावा लागतो प्रसाद म्हणून। अशा सरकारचे जनक आणि निर्माते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगतायत की शाकाहारी व्हा स्वातंत्र्य दिनी। परत सांगतो की थोतांडशाही बंद करा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।